आपण पाहत आहात BCCN न्यूज. शाळेत प्राणी, पक्षी आणि ग्रहताऱ्यांची भरली शाळा. कदमापूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक राजेश कोगदे यांचा अभिनव शैक्षणिक प्रयोग. केवळ पाठ्यपुस्तकापुरते शिक्षण नको, विद्यार्थ्यांनी ते प्रत्यक्ष अनुभवले पाहिजे, या तत्वावर आधारित एक अभिनव शैक्षणिक प्रयोग बुलढाणा जिल्ह्यातील कदमापूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये राबविण्यात आला आहे. हा यशस्वी उपक्रम सहाय्यक शिक्षक राजेश कोगदे यांनी सुरू केला आहे. त्यांनी AIचा उपयोग करून पारंपरिक अध्यापन पद्धतींना आधुनिक स्वरूप दिले आहे, ज्यामध्ये जंगली प्राणी, सरपटणारे प्राणी, भूगोलातील प्रदेश, ग्रहतारे, विज्ञानातील प्रयोग हे सर्व आता विद्यार्थ्यांना पुस्तकातले वाटत नसून प्रत्यक्ष त्रिमिती दृश्य रूपात अनुभवता येत आहेत. याशिवाय या उपक्रमात व्हॉइस क्लोनिंग, चित्र ॲनिमेशन, संवादात्मक डिजिटल साधनांचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शब्दांचे उच्चार, भाषा आणि विषयांबद्दलची समज अधिक प्रभावीपणे विकसित होत आहे. शाबाश, हा इकडे आ मायरा आली तुझ्याजवळ, आली पकड. हा भाविका येते डोक्याच्यावर आली. अश्मिरा, मी खूप आनंदी आहे. मला प्रत्येक विषयातील गोष्ट अतिशय मनोरंजकपणे शिकायला मिळत आहे. आमचे सर आम्ही जे म्हटले ती वस्तू वर्गात हजर करतात. मला मासोळ्याचे पाण्यात तरंगणे खूप आवडते. माझे बाबा म्हणतात की तुम्ही मुलं खूप भाग्यवान आहात. तुम्हाला अतिशय मनोरंजक पद्धतीने दररोज नवीन ज्ञान मिळते. आम्ही मुलांनी जी इच्छा व्यक्त केली ती आम्ही प्रत्यक्ष वर्गात अनुभवू शकतो. काल मी सरांना म्हटले, सर मला ग्रहतारे बघायचे आहेत, आणि काय आश्चर्य, दुसऱ्या दिवशी सरांनी मला ग्रहतारे दाखवले. आमचे अत्यंत उत्साही आणि आदर्श शिक्षक राजेश कोगदे यांनी AIच्या मदतीने विविध प्रकारच्या भौगोलिक संकल्पना, वैज्ञानिक संकल्पना, गणितीय संकल्पना, प्राण्यांची मैत्री, पक्ष्यांची मैत्री, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या संदर्भात अत्यंत आकर्षक अशा AIच्या मदतीने हुबेहूब संकल्पना तयार केली. आणि जसं काही विद्यार्थी जंगलात सफारी करतायत किंवा वेगवेगळ्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देत आहेत, प्राणी संग्रहालयात भेटी देऊन प्राण्यांची माहिती घेत आहेत. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपल्या अध्यापनात उपयोग कसा करायचा ते मी शिकलो, आणि त्या अंतर्गत मी माझ्या वर्गामध्ये AIचा वापर केला. त्याचा फायदा असा झाला की काही गोष्टी ज्या आपण प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना दाखवू शकत नाही त्या मी त्या ठिकाणी दाखवू शकलो. उदाहरणार्थ ग्रहतारे असतील, चंद्र, सूर्य, पृथ्वी असेल, तो हुबेहूब आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्याचा अनुभव देऊ शकतो. तसेच समुद्रातील काही प्राणी असतील, त्या प्राण्यांचासुद्धा आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देऊ शकतो. यामुळे आपलं जे अध्यापन होते ते अध्यापन अधिक रंजक होते आणि विद्यार्थ्यांना अध्ययनाची गोडी लागते.